डिजिटल भानगड. साताऱ्याच्या राजकारणात सध्या मैत्री आणि रणधुमाळी या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनलेल्या आहेत. ज्या सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तिथे आता खऱ्या अर्थानं आकड्यांचा खेळ सुरू झालाय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जेव्हा माझ्याकडे 33चा जादूचा आकडा आहे असं ठणकावून सांगितलं, तेव्हा विरोधकांच्या गोटात शांतता पसरली आणि राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. एका बाजूला मंत्रिमंडळातील सहकारी आणि मित्र असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी असलेली ही राजकीय लढाई आणि दुसऱ्या बाजूला भाजपचाच सभापती होणार हा गोरेंचा ठाम विश्वास. यामुळं 4 एप्रिलची निवडणूक आता केवळ औपचारिकता उरलेली आहे की एखादा मोठा राजकीय चमत्कार घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आम्हाला कोणी सोबत घेऊ अथवा न घेऊ, आमची सत्ता येणारच हा गोरेंचा पवित्रा म्हणजे महायुतीमधील मित्रपक्षांना दिलेला सूचक इशारा आहे की केवळ आत्मविश्वास. साताऱ्याच्या लाल मातीतील हा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपला असून 4 एप्रिलला गुलाल कोणाचा उधळला जाणार याचं उत्तर जयकुमार गोरेंच्या या 33च्या आकड्यातच लपलेलं दिसतंय. नेमकं ते कसं, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवरून प्रचंड मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते. जिल्ह्याच्या सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहाव्यात यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचे वजनदार नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत ठामपणे आपली भूमिका मांडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी 4 एप्रिल रोजी होणाऱ्या सभापती निवडीबाबत भाजपचाच विजय निश्चित असल्याचं संकेत दिले आहेत. गोरे यांच्या या विधानामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले असून त्यांनी विशेषतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी असलेल्या संबंधावर आणि पक्षाच्या रणनीतीवर प्रकाश टाकलाय. मंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान झाला पाहिजे. ही केवळ त्यांची इच्छा नसून ती पक्षाची रणनीती आहे. महायुती म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम करावं अशी आमची भूमिका सुरुवातीपासूनच राहिली आहे. परंतु काही कारणास्तव जर एकत्र येणं शक्य झालं नाही तरीही भाजप आपल्या स्वबळावर आणि संख्याबळाच्या जोरावर सभापती पद खेचून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. गोरे यांच्या मते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी त्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता आणि आता सभापती निवडीतही तोच पॅटर्न पाहायला मिळेल. त्यांच्याकडे सध्या 33 सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. अगदी काही सदस्यांच्या तांत्रिक अडचणी किंवा कायदेशीर कचाट्यात सापडल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी भाजपचा आकडा बहुमताच्या जवळ आहे. जर अटक झालेल्या 2 सदस्यांनी मतं दिली असती तरी भाजपचे संख्याबळ 32च्या वर गेले असते. पण आजच्या स्थितीत 33 सदस्य भाजपसोबत असल्याने विरोधकांच्या कोणत्याही दाव्याला अर्थ उरत नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना महायुतीतील मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबत छेडले असता गोरे यांनी मिश्किल पण सूचक टिप्पणी केली. सभापती निवडीत त्यांना सोबत घेणारा मी कोण? उलट मलाच कोणीही सोबत घेत नाही असं म्हणत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत कुरबुरींकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधलं. मात्र वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून महायुती धर्माचं पालन व्हावं हीच त्यांची प्राथमिक भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तरी देखील राजकारणात संख्याबळाला महत्त्व असतं आणि भाजपने ते सिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि ग्रामविकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेवर भाजपची पकड असणं किती महत्त्वाची आहे हे गोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून सुचवलेलं आहे. सर्वात जास्त चर्चा रंगली ते म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील संबंधाशी. मागील काही काळापासून या दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणावरून शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. यावर स्पष्टीकरण देताना गोरे म्हणाले की शंभूराज देसाई आणि त्यांच्यात कोणताही वैयक्तिक वाद नाही. आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत आणि एकाच मंत्रिमंडळात काम करतो असं म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही लढाई वैयक्तिक नसून केवळ राजकीय स्वरूपाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. देसाई
हे त्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे काम करत आहेत आणि मी माझ्या भाजप पक्षाचं काम करत आहे. हे लोकशाहीत स्वाभाविक असल्याचं त्यांनी म्हटलंय. महायुती म्हणून एकत्र येणं ही काळाची गरज असली तरी आपल्या पक्षाचे अस्तित्व आणि ताकद वाढवणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य असतं, हीच भूमिका त्यांनी मांडली. 4 एप्रिल रोजी होणारी सभापती निवड ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नसून ती साताऱ्याच्या आगामी राजकीय भविष्याची नांदी ठरणार आहे. जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीने 33 सदस्यांचा जादूचा आकडा समोर ठेवलाय, त्यावरून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या नियोजनानुसार पुढे जात असून प्रशासकीय कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्ह्याच्या सत्तेत वर्चस्व असणं त्यांना गरजेचं वाटतं. गोरे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला की भाजपचे सदस्य वाढले म्हणून काही लोकांना हे यश पचत नाहीये आणि ते विविध मार्गांनी बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा कोणत्याही प्रयत्नांना यश येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थोडक्यात सांगायचं झालं तर सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत भाजप विरुद्ध इतर अशी लढत जरी दिसत असली तरी जयकुमार गोरे यांनी मांडलेली आकडेवारी भाजपचे पारडे जड असल्याचे दर्शवते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी असलेलं राजकीय युद्ध आणि वैयक्तिक मैत्री यांच्यातील सीमारेषा त्यांनी स्पष्ट केल्यामुळं महायुतीमधील संबंध अधिक परिपक्व होत असल्याचं दिसून येत आहे. आता सर्वांचे लक्ष 4 एप्रिलकडे लागलं असून गोरे यांचा हा जादूचा आकडा भाजपला सभापती पदाच्या खुर्चीपर्यंत नेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर भाजपने आपले पाय घट्ट रोवले असून ग्रामविकास मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मोठी मजल मारण्याच्या तयारीत आहे. हेच या सर्व घडामोडीतून स्पष्ट होत आहे. बाकी 4 एप्रिलला सभापती नेमका कोणाचा होतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डिजिटल भानगड. डिजिटल भानगड.